नमस्कार, मी आहे ज्योती आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझी खरी कहाणी. लहानपणी मी आई-वडिलांपासून दूर आजी-आजोबांच्या घरात वाढले. घरची परिस्थिती कमजोर, आई-वडिलांची जबाबदारी जड म्हणून माझं बालपण आजी-आजोबांच्या प्रेमात गेलं. नंतर मामाने मोठा आधार देत माझं शिक्षण पूर्ण केलं. आईने हुंडा न घेणाऱ्या माणसाशी माझं लग्न लावून दिलं कारण वडील आजारी होते आणि घरची परिस्थिती खूपच तंग होती. लग्नानंतरचं आयुष्य मात्र जसं स्वप्न होतं तसं अजिबात नव्हतं. दारू पिणारा नवरा, त्याचे रोजचे भांडणं आणि माझ्यावर, माझ्या लेकरांवर होणारे त्याचे दुष्परिणाम. मी गप्प राहिले कारण घर टिकवणं हा माझा विश्वास होता. पण मन आतून तुटत होतं. प्रत्येक दिवस एक नवी लढाई होती माझ्यासाठी आणि शेवटी एका दिवसात सगळं बदललं. नवऱ्याचा मृत्यू झाला. अचानक आलेली विधवापणाची ओळख आणि 2 लेकरांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर. नंतर फार दिवस झाले नाहीत तेवढ्यात मला माझ्या वडिलांचाही मृत्यू सहन करावा लागला. सख्खा भाऊ नाही म्हणून प्रत्येक निर्णय मी एकटीने घ्यावा लागला. कारण पुरुष नावाचा कोणाचाच सपोर्ट नव्हता. समाज बोलला, नातेवाईक बोलले, विधवेनं असं करू नये, तसं करू नये. पण माझं मन काही वेगळंच सांगत होतं. मी आयुष्यभर एकटी राहायचं का? माझ्या लेकरांना एकटेपणात वाढवायचं का? लोकांच्या वाईट नजरेला सामोरे जाऊ कशी? नाही, मी जगायचं ठरवलं, नवं जीवन स्वीकारायचं ठरवलं. सगळ्यांना विरोध करून मी पुनर्विवाह केला. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं बरं का. प्रत्येक पावलावर समाजाचा दबाव होता. पण माझं मन सांगत होतं, आयुष्य एकदाच मिळतं, ते जगायचं, झगडायचं आणि उभं राहायचं. आज मी उभी आहे माझ्या लेकरांसाठी, माझ्या स्वतःसाठी आणि त्या प्रत्येक स्त्रीसाठी जी एकटेपणाशी झगडत आहे. माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण कोणाच्या तरी आयुष्याला माझ्यामुळे नवी दिशा मिळू शकते. मी शिकले एक गोष्ट, स्त्री कधीच तुटत नाही. स्त्री ही नव्यानं नक्की उभी राहते. आज माझं आयुष्य शांत आहे आणि मी जगते माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी आणि नवीन संसारासाठी. ही केवळ एक कथा नाही, ही आहे माझी वाटचाल, ज्योतीची वाटचाल. जीवनात अंधार असो व प्रकाश, मी माझ्या अनुभवांमधून तुम्हाला मार्ग दाखवत राहीन. चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.